विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीचा सोनेरी कालखंड. या काळात महाराष्ट्रात जन्माला आलेल्या अनेक गुणवंतांनी साहित्य, संगीत इत्यादी कलाक्षेत्रात मोलाचे योगदान दिले आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी कलाक्षेत्राचे समृद्ध दालन खुले केले. या गुणवंतांपैकी महाराष्ट्राचे लाडके अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवले ते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे. अहो, आपले लाडके पु ल आपल्या बहुरंगी आणि सृजनशील कलाकृतींनी ज्यांनी अपार लोकप्रियतेचा कळस गाठला त्या पु लंनी इसवी सन 2000 साली या जगाचा निरोप घेतला. अर्थात कलाकार लौकिकार्थाने देह सोडून गेला तरी त्याच्या अजरामर कलाकृतींच्या माध्यमातून रसिकांच्या मनात तो नेहमीच अमर राहतो. मात्र काळ बदलला की माध्यम बदलते, मग कलाकृती तीच राहते, पण नवीन पिढीपर्यंत पोहोचायचे नवीन माध्यम तयार होते. पुलंच्या अजरामर कलाकृती काळाच्या ओघात केवळ माध्यमांच्या बदलामुळे विस्मरणात जाऊ नयेत म्हणून इंटरनेटच्या माध्यमातून त्या जतन करून ठेवाव्यात या हेतूने 2001 साली तयार झाले puldeshpande.net. वेबसाईट हा विषय आणि त्यातही मराठी वेबसाईट याचं कुतूहल वाटणारा तो काळ होता. अतिशय अनौपचारिकपणे सुरू होऊन जगभरातील रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे डेव्हलप होत गेलेल्या या वेबसाईटने अल्पावधीतच पुलंच्या लोकप्रियतेच्या उच्चांकाचा कळस अनुभवला. एकाच वेळी अनेक पिढ्यांचं पुलं प्रेम अनुभवलं, सुनीताबाईंची कडक शिकवण अनुभवली, पुलंच्या जवळच्या मंडळींचं कौतुक आणि प्रेम अनुभवलं आणि बोरकरांच्या जीवन त्यांना कळले हो चे पुलंच्या बाबतीतील प्रत्यंतरही अनुभवलं. puldeshpande.netचा कुतूहलाकडून कृतार्थाकडे नेणारा हा प्रवास आता रौप्य महोत्सवी वर्षात पोहोचलाय. नवीन माध्यमांसह पुन्हा काळ पुढे जातच आहे. पुलकित आठवणींना नवीन उजाळा देण्याकरता आणि मराठी मनाच्या सम्राटाला मानाचा मुजरा करण्याकरता नवीन बदलांसह puldeshpande.net ही पुन्हा एकदा अपडेट होते. पुलंची अनुभूती त्यांच्याच शब्दात सांगायची झाली तर अखेरच्या दिनी म्हणतो इतुके सांगू न जावे काही. अखेरच्या दिनी म्हणतो इतुके सांगू न जावे काही, जे पाहिले जे लाभले त्याला तुलना नाही. ही समृद्धी येणाऱ्या अनेक पिढ्यांनी अनुभवावी म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न. puldeshpande.net. Tribute to the King of Marathi Hearts.